हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी ठरवलं आहे की खूप सारे ॲक्च्युली नारळ आणले होते, विकतच घेतले होते, घरामध्ये होते. तर मी ठरवलं की मला कधीपासून खूप दिवस झाले मी बनवलेले होते मोदक. सो मी म्हटलं की मोदक थांबा, आता इथे जरा लावते कॅमेरा आणि बोला. हां, खूप दिवस झाले ॲक्च्युली मोदक बनवले नव्हते आणि घरामध्ये मलाच मोदक बनवता येतात, बाकी कोणी मोदक बनवत नाही. कारण मोदक बनवणे जी आहे ना ती कला आहे. सो मी मोदक चांगले बनवते म्हणून मी डिसाईड केलं की आज मोदक बनवूया. आणि आज मी मोदक जे बनवणार आहे ते तुम्ही थोडासा वेगळ्या वेने बनवणार आहे. म्हणजे तसे सर्वजण बनवतात की नाही मला माहीत नाही, पण तसे आपण बनवू शकतो. एक तर पूर्ण पाणी यूज करून बनवलं जातं आणि दुसरं म्हणजे पाणी आणि दूध हे दोन्ही यूज करून बनवलं जातं. आणि मी मागच्या टाइम जेव्हा बनवले होते ना तेव्हा ते खूप जास्ती सॉफ्ट बनले होते आणि ते सगळ्यांना आवडले होते. त्याच्यामुळे आज मी बनवते आहे मोदक. सो मी ह्याची शॉर्ट रेसिपी पण शूट करणार आहे आणि लॉंग फॉर्मॅटमध्ये पण आपण बनवणार आहोत. त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही सगळेजण खूप प्रेम दाखवत आहात, तुम्हाला ब्लॉग्स आवडतात. सो थँक्यू सो मच. आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इथे हा आय डी मेन्शन करते मी, तिथे जाऊन मला तुम्ही फॉलो करू शकता. वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इकडे मी बहिणीला आणायला सांगितली होती दूध पिशवी, तर तिने आणलंय. तर आता पहिल्यांदा आपण दूध हे करूया, एका भांड्यात काढून घेऊ. आणि मी मेजरमेंटनेच करणार आहे. ही जी वाटी आहे नॉर्मल आपली, ती वाटी घेणार आहे. एक वाटी दूध घेणार आहे, एक वाटी पाणी घेणार आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, जेवढं मेजरमेंट हवं आहे तेवढं मी दूध आणि पाणीचं मिश्रण घेतलं आहे. या वाटीने एक वाटी दूध, एक वाटी पाणी असं घेतलं आहे आणि बाकीचं दूध मी ह्याच्यात ठेवलं आहे. सो आता आपल्याला लागणार आहे सारण्यासाठी नारळ. आणि नारळ आपल्याला आई सोलून देणार आहे, कारण नारळ मला फोडता येत नाही, त्याच्यामुळे ती करेल आणि मग आपण किसू नारळ. सो मी दाखवते नारळ किसताना. इकडे आता ना खोबरं किसते. खोबरं किसून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. हे बघा, खोबरं किसते आणि खोबरं किसल्यावरती तुम्हाला सांगेन मी. एक अर्धी वाटी पूर्ण घेतली आणि थोडं ह्याच्यावरची जी अर्धी वाटी आहे ना ते थोडंसं कमी आहे, हे यूज केलेलं आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी. सो एवढा मी घेतलेला आहे नारळ. मी इथे वाटी खोबरं किसून घेतलेले अशा एवढ्या 2 वाट्या मी खोबरं घेतलेलं आहे. सो आता काय करणार माहितीये, 2 वाट्या खोबरं आहे तर 1 वाटी मी गुळ घेणार आहे. सो गुळ किसून घेते, दाखवते तुम्हाला खोबरं. हे बघा, हे घेतलेलं आहे मी ह्या 2 वाट्या खोबरं. आणि आता मी दाखवते की गुळ घेतलं. ही 1 वाटी घेतलेला आहे मी गूळ आणि इकडे हे 2 वाटी खोबरं. तर हे प्रमाण ठेवलेलं आहे मी. आता आपल्याला ड्रायफ्रुट्स कट करून घ्यायचे आहे. मी बघते, आधी विचारते की बदाम आहेत का. बदाम आहेत का ग आई? बदाम आहे का? मला नाही माहिती वेलची कुठे आहे. वेलची नेहमी इथे ठेवलेली असते आणि आता ती तिथे नाहीये, मग कशी माहित असणार. तर आई मला हेल्प करते आता. वेलची आणि बदाम आहे का? बदाम बदाम आहे का? काजू आहे, बदाम आहेत आपल्याकडे, वेलची आहे आणि मनुके पण आहे, पण मनुके टाकणार नाही मी. फक्त आता बदामाचा चुरा करून हा टाकणार. आणि ही वेलची कुठून घ्यायची आपल्याला? इथे मी बदाम बारीक करते आहे आणि वेलची घेणार आहे बारीक करून. तर हे झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते. आता झालंय माझं. न्यू तिकडे हो लवकर.
आता झाले, मी वेलची कुटून घेतली, त्याच्यानंतर इथे बारीक करून घेतलेले आहे एकदम कुटून बदामची पावडर. आता तो दूध आणलेलं होतं, तर आता आम्ही कॉफी बनवणार आहे. कॉफी आधी घेणार, मग उर्वरित जी कामं आहे ती मी करणार आहे. चला आता कॉफी बनवूया. आधी दूध जे आहे ते गरम करायला ठेवते, मग आपण कॉफी बनवूया. हे बघा, मीनवाईल कॉफी बनवायचं काम चालू आहे. हा अँगल बरोबर नाहीये. मीनवाईल कॉफी बनवायचं, कुठे गेली? मीनवाईल कॉफी बनवायचं काम चालू आहे आपलं. बाकी इकडे रेडी झालेलं आहे आपलं सर्व सामान. उकड काढायची आहे आपल्याला. त्याच्या आधी आपण कॉफी घेऊ आणि कॉफी झाल्यानंतरच पुढची कामं करूया. स्टे ट्यून. कॉफी बनवली आहे मी आणि कॉफी घेते. कॉफी घेतल्यानंतर आहे ना भारी वाटेल, एकदम भारी वाटेल, म्हणजे काम करण्यासाठी जाम भारी वाटेल. नाईस. हे आहे बासमती मोदक पीठ आणि मला ह्यांचंच आवडतं. हे रत्नागिरीमध्ये मिळतं, मला ह्यांचंच आवडतं. मी बाकी ट्राय केलं होतं पण ते मोदक माझे फसले होते. ह्यांचं जेव्हा पीठ यूज करून मी करते ना, खूप छान. कॉफी संपल्यानंतर बोलते. मी काय केलंय तर एक कढई घेतली, कढईमध्ये छान साजूक तूप टाकलेलं आहे, 2 चमचे व्यवस्थित. आता पहिल्यांदा खोबरं आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे. मी दाखवते तुम्हाला. छान तूप टाकलेलं आहे मी याच्यामध्ये 2 चमचे. आता आपल्याला खोबरं याच्यात टाकायचं आहे. मी ते टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, याच्यात मी खोबरं टाकलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला ना थोडंसं तांबूस होईपर्यंत परतवायचं आहे तुपामध्ये. मग आपण त्याच्यात गूळ ॲड करूया. लगेचच ॲड केलं, दोन्ही पण एकसाथ ॲड केलं तरी चालतं, पण मी 2 ते 3 मिनिटांनी टाकणार आहे. आता यामध्ये टाकलेला आहे 1 वाटी गूळ मी. तो छान वितळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मस्त ऊन पडलंय बाहेर, म्हणजे आता संध्याकाळ झाली आहे, छान असा उजेड येतो इकडून. व्यवस्थित ह्या गुळ आहे ना, तो पातळ व्यवस्थित चिरून घ्यायचा, म्हणजे कसं होतं त्याचे जे पार्ट्स असतात असे हार्ड ते राहत नाहीत आणि व्यवस्थित विरघळतो, पटकन विरघळतो. तुम्हाला पण मोदक आवडतात का मला नक्की सांगा, किंवा गोडात तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो ते तुम्ही मला नक्की सांगा. आमच्या घरी सगळ्यांना मोदक खूप 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 जास्ती आवडतात, कारण ते इतके टेस्टी असतात, कोणाला आवडत नाहीत ना. तो व्यवस्थित सगळा गूळ जो आहे तो मी वितळवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे मी काय करते. ते देऊन टीप देते तुम्हाला. जेव्हा पण आपण सारण बनवत असतो ना, तेव्हा काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे छोटे 2 चमचे. त्याने काय होतं की मऊ होतं सारण आणि लवकर गूळ जो आहे आपला तो वितळतो. सो ही टीप आहे एक, जी मी यूज करते आणि तुम्हाला दाखवते. आता किती छान रंग आला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर रंग आला आहे याला. आणि टीप काय असते माहिती आहे, हे सारण रेडी कसं झालं आहे हे ओळखायची. तर हे असं सारणमध्ये गोळा करायचं आणि त्याच्यामध्ये असा हा चमचा उभा करायचा. जर तो उभा राहिला तर हे सारण रेडी आहे. हे बघा, आपलं सारण रेडी आहे. आपण पटकन लगेच हे टाकून घेऊ, बदाम पावडर आणि इथे आहे आपल्या वेलची पावडर, हे टाकून घेते. आपलं सारण जे आहे रेडी झालं आणि मी इथे वेट पे दाखवते, इकडे खाली ठेवलं आहे. आता मी जे आवरण आहे ते बनवते, म्हणजे उकड आपल्याला बनवायचे. सो उकड बनवूया चला. आता मी काय केलेलं आहे, तर इथे
जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं समप्रमाणामध्ये पाणी आणि काय दूध, ते मी इथे उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा टाकलेला आहे तूप आणि इथे आहे आपलं सेम 2 वाट्या घेतलेला आहे आपण पीठ वेट. हे जेव्हा छान उकळेल ना त्याच्यानंतर आपण ही उकड काढायची आहे. हे पीठ आहे ते याच्यात टाकायचं आहे किंवा आपण हे याच्यामध्ये मिक्स करू शकतो. आणि एक दाखवायचं आहे मला की इथे मी घेतलेलं आहे बासमती मोदक पीठ. तर तुम्ही मोदक पीठच घ्यायचं आहे जे थोडंसं चिकट असेल आणि त्याचे व्यवस्थित मोदक बनतील. सो हे मी यूज करते. हे रत्नागिरीलाच मिळतं, आगाशे ब्रँड. इकडे मी टाकले आहे उकड काढायला, मिक्स केलं आहे. तर ते छान मिक्स करून घ्यायचं आणि एका परातीत काढायचं. मोदक बनवायला खूप वेळ लागतो आणि खूप जास्त कष्ट लागतात. आता ही उकड आपल्याला झाकून ठेवायची आहे जवळजवळ 5 मिनिटं अशीच. उकड मी जवळजवळ 7 मिनिटं ठेवली होती झाकण मारून आणि ती आता गरमच आहे. पण आता काय करणार आहे, परातीमध्ये मी मळून घेणार आहे. तर परातमध्ये त्याच्या आधी थोडंसं खाली टाकून देते तूप, जेणेकरून चिकटणार नाही. आणि मग आपण उकळू. चिकटेलच थोडीफार, बट ट्राय करू. इकडे भांडी बघा, एवढी भांडी आता मला घासायची आहेत. इकडे मी घेते मळून. थोडं गरम आहे आणि गरमच आहे, वाट लागते. पण हा एकत्र गोळा करून घ्यायचा आपल्याला, एक जीव करून. हाताला चटके लागत असेल ना तर पाण्याचा हात घेऊ शकता किंवा हाताला तुम्ही तूप लावून घेऊ शकता. हे मळते, पूर्ण एक गोळा बनवते आणि मग आपण भेटू. हे बघा, इथे व्यवस्थित मी गोळा बनवलेला आहे. असा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि एकदम मऊ झालेला आहे, व्यवस्थित झाला आहे हा गोळा. आता ह्याच्या छोट्या छोट्या पाऱ्या करून त्याच्यामध्ये सारण म्हणून आपण मोदक बनवूया. खाली सगळं सामान घेऊन बघा पीठ, सारण इकडे आहे पीठ. तर मी अर्धे हाताने बनवणार, अर्धे लाटून बनवणार आहे. सो चला स्टार्ट करूया. पटपट करण्यासाठी मी ते लाटते. तुम्ही हाताने पण करू शकता. मी ॲक्च्युली अर्धे हाताने बनवणार आहे, अर्धे लाटणार आहे. लिंबा एवढा गोळा घेतला आणि मस्त लाटून घेते व्यवस्थित. कडांनी लाटायचं. जेव्हा सगळे छान रेडी होतील ना मोदक, तेव्हा मी दाखवते की छान बनले ते. दूध टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे, ते मऊ बनतात. तुम्ही पण ट्राय करून बघा. जर तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर दूध टाकून तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर जेव्हा सगळे माझे मळून होतील मोदक, त्याच्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते. बाय. स्टीम करायला ठेवला आहे मी स्टीमरमध्ये मोदक. हे बघा, आता आपण बरोबर 12 मिनिटांनी भेटूया. इकडे झालेत आपले रेडी मोदक. थोड्या वेळाने खायचे. मोदक खूप छान झाले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर द वॉचिंग.